अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषाते इति आता. स्वामी चरित्र गाता एकदा पुन्हा आरोग्य चुकेल. गता अध्यायाच्या अंती अक्कलकोटी आले येथे नृपणाया दर्शन देती स्वेच्छेने होते तयापुरी. स्वपाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत्व पूर्व नित्यसेवा घडे जाते. स्वपाची सद्गुणी कांता ती केवळ प्रतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती काढणे कोणी मागते संतानी. भावे म्हणूया लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगी कष्टले संसार तापे रक्त झाले. मायामय पसाराते फसले ऐसे आले की किती एका. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते येते राजपूर्वी दूर चरणी जयांची भक्ती त्याशी होती. कल्पतरू जे का निंदक कुठेल तया शास्त्रे केवळ. नासिकाप्रती तत्काळ योग्य शासन करतात. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी आसोनी म्हणती जनाची ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणे असे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणले ते. जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवले एका भक्ताची आगरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. ते या तिन्ही मूर्ती वैष्णवीला भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार नदी करू आता. दर्शनेश्वर जन असंख्यात पातळी येते सनाधात. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गर्जती वाचे हेतू पूर्वावे म्हणीचे मनोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाचे. कोणी नवसाते करती कोणी अनुया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षणिक तटस्थ होती वैरवा विसरोनी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते नीत असते. समर्थ संन्याशापुढे लोटिते. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवा करी. संन्याशापुढे नाना वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला अन्न उदकाशी. सूर्य जाता अस्तकाळाशी तेजून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयाशी अन्न उदक वर्ज असे. जे पातळे करू चरणा चाचू झाली विटंबना. दंडावया कुचित जना अवतरे यतिवर्य इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्दो अध्याय गोडा हा. श्री स्वामी अर्पण असो शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भूकान वैश्वानर अज्ञानतम छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात तपर्यंत स्वामीराज वास करीते. भक्त बहुत झाले वार्ता पसरी चहूकडे कोणाशी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोडं तेव्हा किती गणपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरापती आणू म्हणती तयाची. बडोदा माझी त्या अवसरी मला राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर ते बैसविले असता समग्र. बोले नुकवर तयाप्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी तेथे आणले स्वामींशी. तरी आम्ही तयाची इनाम देऊ. बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. पुन्हा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा दादासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर रफा लागी परियेशी. आपली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरीशी. तरी मी आणीन तयांची निश्चय मानशी असू द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नोकवर. तैशी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यांशी सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया. दादासाहेब निघाले सत्वरा अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती. आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्ती. धन्य म्हणती दया ते अक्कलकोटचे नृपती. स्वामी चरणी त्यांची मुक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐशी पाहुणे दातांशी विचार पडला मानशी. या नगरात स्वामींची कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिलेली वंसारदाने याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती.
जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐशी करीती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मने खिन्न झाले विचार पडला तयाची मग लोळविली एक युक्ती एकांती गाठून जो आपाप्रती त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याची मग मल्हारराव आदरेची इनाम देतील तुम्हा ते दवीने सर्वे वशा तो आपाची लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भवसा तो आपाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळ होऊन समर्थाने बडोद्या प्रती चढावे त्यांनी माझे कल्याण मिळेल मला बहुत जन आपल्या योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कोणी या वचन समर्थाने आशा कारण उत्तर थोडापा लागून काय दिले सत्वरम राव मल्हारपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चढावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकून भाविक भक्त पंचमाध्याय गोड हा हे रश्मी सुगंभवतो अध्याय 6वा श्री गणेशाय नमः दरवर्षी सुद्धा अक्षरे पंडित लिहित तैसेही स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थी वदविती मागील अध्यायाच्या अंती तो आपा स्वामी प्रति कृपा करुणी मधुवर्ती बडोद्याची चढावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलते हसोनी मल्हाररावाची म्हणी आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय शुद्धीचे परी पहावा यत्न करवणे ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी राम एक साधना ते करी तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तया मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावे अशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे असे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती अजून न्यावे पाहून यथेशी असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेण्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले कडमगावचा मार्ग धरला अर्ध मार्गी मेणा आला नंतर साक्षी समर्थाला गोष्टविधीत झाली मेण्यातून उतरले मागोते अक्कलकोटे आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्याने मग अपयशा ते घेऊन बडोद्याशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवणी अन्य उपाय न होय परिमंदा जाऊन ते प्रयत्न आरंभते पुढते सर्वताशी विचारती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याच्या नाव उपकार्याची धरून हाव आपण झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णसाठी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणे समर्थाला तेव्हा आणि क्रोध आला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे वेणी आणून सत्वर ठोकायाचे चरणी असे तेव्हा मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोध म्हटला पाहुणे यशवंतराव घाला म्हणे पाहिले तोंडचे पाणी लटा कापू लागला मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला परी आळ आला त्या कृत्यामध्ये यशवंतला गुन्हेगार लेखले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसुत षष्ठ अध्याय गौड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्त शुभम भवतु